नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 11 जानेवारीचे महत्त्वाचे करंट अफेअर्सचे प्रश्न पाहणार आहोत। तत्पूर्वी जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणारे बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या चॅनलवरती येणारे व्हिडिओचे नवनवीन अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहतील। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, डिसेंबरचा ICC प्लेयर ऑफ द मंथ कोण ठरला आहे, किंवा डिसेंबरचा ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर यासाठी पर्याय आहेत। पहिला पर्याय आहे मयंक अग्रवाल, दुसरा पर्याय मिचेल स्टार्क, तिसरा पर्याय आहे ऋषभ पंत आणि चौथा पर्याय आहे एजाज पटेल। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? तर एजाज पटेल हा खेळाडू डिसेंबरचा मंथ ऑफ द प्लेयर ठरलेला आहे ICC कडून। हा एजाज पटेल न्यूझीलंडचा खेळाडू आहे, म्हणजे न्यूझीलंडकडून तो खेळतो, मात्र मूळचा मुंबईचा आहे आणि एका कसोटीमध्ये 10 विकेट्स घेणारा तिसरा गोलंदाज तो नुकताच ठरला होता, हेही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। सोबत या प्रश्नामध्ये जे दुसरे पर्याय आहेत त्या पर्यायाबद्दल आपण जाणून घेऊया। पहिल्या पर्यायामध्ये मयंक अग्रवाल आहे आणि दुसऱ्या पर्यायामध्ये मिचेल स्टार्क आहे। या दोघांनाही डिसेंबरसाठीच्या ICC प्लेयर ऑफ द मंथसाठी नामांकन मिळालं होतं आणि एजाज पटेल, म्हणजे तिघं जणांचं नामांकन होतं, त्यामध्ये एजाज पटेलला डिसेंबरचा हा पुरस्कार मिळालेला आहे। आणि पहिला ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर ऋषभ पंतला मिळालेला आहे, हेही आपण लक्षात ठेवायचं आहे। आणि या डिसेंबर महिन्याचा ICC प्लेयर ऑफ द मंथ कोण आहे? तर एजाज पटेल हा डिसेंबरचा ICC प्लेयर ऑफ द मंथ आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया। पोलीस दादालोरा उपक्रम कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे? प्रश्न काय आहे? पोलीस दादालोरा उपक्रम कोणत्या जिल्ह्यात सुरू आहे? यासाठी पर्याय आहेत चंद्रपूर, दुसरा गडचिरोली, तिसरा हैदराबाद आणि चौथा वरीलपैकी एकही नाही। तर योग्य उत्तर काय आहे या पर्यायाचं? तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये हा पोलीस दादालोरा खिडकी उपक्रम किंवा पोलीस दादालोरा उपक्रम सुरू आहे। आणि यामार्फत काय केलं जातं? तर आदिवासी आणि नक्षलवादी युवकांना किंवा आदिवासी व नक्षलवादींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याचे SP अंकित गोयल यांनी जानेवारी 2021ला हा उपक्रम सुरू केला आहे आणि हा उपक्रम यशस्वी होत आहे, त्यामुळे खूप चर्चेत आहे। तर यासाठी आपण हा प्रश्न घेतलेला आहे, म्हणून लक्षात ठेवायचं, गडचिरोली जिल्ह्यामध्ये पोलीस दादालोरा हा उपक्रम आहे। या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? गडचिरोली पोलीस दादालोरा उपक्रम। तर पहिल्या पर्यायात आहे चंद्रपूर दिलं होतं आपण, तर चंद्रपूर नुकतंच कशासाठी चर्चेत आहे? तर वाघांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर जिल्ह्यात आढळलेली आहे। त्यानंतर आहे तिसऱ्या पर्यायात हैदराबाद, तर हैदराबादला नुकतंच पहिलं रॉक म्युझियम काय झालेलं आहे? सुरू झालेलं आहे, हेही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। पुढचा प्रश्न, महाराष्ट्र फाउंडेशनचा नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? नुकतेच महाराष्ट्र फाउंडेशनकडून पुरस्कार वितरित करण्यात आलेले आहेत, त्यापैकी एक नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार हा कोणाला मिळालेला आहे असा प्रश्न आहे। या प्रश्नासाठी पर्याय आहेत, पहिला पर्याय अंशुल छत्रपती, दुसरा पर्याय आहे राम जगताप, तिसरा पर्याय आहे नरेंद्र चपळगावकर आणि चौथा पर्याय आहे प्रेमताई पुरव। तर योग्य उत्तर काय आहे? तर या नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्काराने अंशुल छत्रपती यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे। त्यासोबत आपल्याला इतर पर्याय पाहूया। दुसरा पर्याय आहे राम जगताप यांना महाराष्ट्र फाउंडेशनचा डिजिटल पत्रकारिता विशेष पुरस्कार देण्यात आला आहे। त्यानंतर तिसऱ्या पर्यायामध्ये नरेंद्र चपळगावकर आहेत, यांना महाराष्ट्र फाउंडेशनचा दिलीप चित्रे जीवनगौरव पुरस्कार हा साहित्यातील योगदानासाठी देण्यात आलेला आहे। आणि चौथ्या पर्यायामध्ये आहेत प्रेमताई पुरव यांना महाराष्ट्र फाउंडेशनकडून समाजसेवेसाठी जीवनगौरव पुरस्कार दिलेला आहे, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। आता आपण महाराष्ट्र फाउंडेशनने जेवढे पुरस्कार दिलेले आहेत ते सर्व पुरस्कार बघणार आहोत। तर पहा, महाराष्ट्र फाउंडेशनकडून 1994 मध्ये प्रगतिशील साहित्य पुरस्कार सुरू करण्यात आले। त्यानंतर 1996 मध्ये समाजसेवा पुरस्कार सुरू करण्यात आले। आणि आता यावर्षी जे पुरस्कार दिलेले आहेत महाराष्ट्र फाउंडेशनकडून ते आपण पाहणार आहोत। तर अंशुल छत्रपती यांना नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार देण्यात आलेला आहे। त्यानंतर राम जगताप यांना डिजिटल पत्रकारिता विशेष पुरस्कार देण्यात आला। नंतर नरेंद्र चपळगावकर यांना दिलीप चित्रे जीवनगौरव पुरस्कार हा साहित्यातील योगदानासाठी दिला जातो। त्यानंतर प्रेमाताई पुरव यांना समाजसेवेसाठी जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला। त्यानंतर संतोष शिंत्रे यांना वाङ्मय पुरस्कार देण्यात आला।
रमेश अंधारे यांना ललित ग्रंथ पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर मुक्ताबाम यांना राष्ट्रीय दातार नाट्य पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर सुरेश सावंत आणि सुनीता भोसले यांना कार्यकर्ता पुरस्कार देण्यात आला. तर युवराज गटकळ यांना युवा पुरस्कार देण्यात आला. हे सर्व पुरस्कार कोणाकडून दिले जातात तर महाराष्ट्र फाउंडेशनकडून दिले जातात. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ह्या स्लाईडचं स्क्रीनशॉट काढून घेतला तरी चालेल. म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होतं? नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार हा अंशुल छत्रपती यांना देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकच्या उपाध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? प्रश्न काय आहे? एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकच्या उपाध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? या प्रश्नासाठी पर्याय आहेत. पहिला पर्याय DJ पांडियन, दुसरा पर्याय उर्जित पटेल, तिसरा पर्याय शक्तिकांत दास आणि चौथा पर्याय वरीलपैकी एकही नाही. तर योग्य उत्तर काय असणार आहे? तर उर्जित पटेल यांची नुकतीच काय झाली आहे? एशियन इन्फ्रास्ट्रक्चर बँकेच्या उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे. आणि हे उर्जित पटेल कोण होते? तर माजी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आहेत उर्जित पटेल, जे की अगोदर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते आणि नंतर त्यांनी राजीनामा दिला होता आणि आता त्यांची AIIBच्या उपाध्यक्षपदी काय करण्यात आलेली आहे? निवड करण्यात आलेली आहे. म्हणून योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2 उर्जित पटेल हे AIIBचे नवीन उपाध्यक्ष आहेत. तसेच पहिल्या पर्यायामध्ये DJ पांडियन दिलेले आहेत. तर DJ पांडियन हे चालू उपाध्यक्ष होते, यांच्या जागी आता उर्जित पटेल हे उपाध्यक्ष असतील. आणि शक्तिकांत दास तिसरा पर्याय आहे. तर शक्तिकांत दास हे RBIचे गव्हर्नर आहेत. हेही आपण लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. ओमिक्रॉन टेस्ट किटची ऑर्डर देणारं पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे? प्रश्न काय आहे? ओमिक्रॉन टेस्ट किटची ऑर्डर देणारं पहिलं राज्य कोण ठरलं आहे? तर पर्याय आहेत उत्तर प्रदेश, दुसरा पर्याय आहे दिल्ली, तिसरा पर्याय आहे ओडिसा आणि चौथा पर्याय आहे महाराष्ट्र. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? तर नुकतेच ओडिसा या राज्याने ओमिक्रॉन टेस्ट किटची ऑर्डर दिलेली आहे. जवळ ओमिक्रॉन टेस्ट किटची ऑर्डर देणारं ओडिसा हे राज्य काय झाले? पहिलंच राज्य ठरलेलं आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? तर ओडिसा हे राज्य ओमिक्रॉन टेस्ट किटची ऑर्डर देणारं पहिलं राज्य आहे. पुढचा प्रश्न घेऊया. भारतातील पहिली वॉटर टॅक्सी सर्व्हिस कोणत्या शहरामध्ये सुरू होणार आहे? प्रश्न काय आहे? भारतातील पहिली वॉटर टॅक्सी सर्व्हिस कोणत्या शहरात सुरू होणार आहे? यासाठी पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे चंद्रपूर, दुसरा पर्याय आहे गडचिरोली, तिसरा पर्याय आहे हैदराबाद आणि चौथा पर्याय आहे मुंबई. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? तर मुंबईमध्ये पहिली वॉटर टॅक्सी सर्व्हिस सुरू होणार आहे. तिचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. आणि या वॉटर टॅक्सीसाठी कोणकोणत्या कंपन्या सहभागी आहेत? तर त्यामध्ये मुंबई पोर्ट ट्रस्ट आहे, त्यानंतर सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजे सिडको आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड या तिघांचा संयुक्त उपक्रम आहे हा. कोणता? तर वॉटर टॅक्सी सर्व्हिसचा उपक्रम या 3 कंपन्यांनी सुरू करण्याचं ठरवलेलं आहे आणि तो काही दिवसामध्ये सुरू होणार आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मुंबई. पहिली वॉटर टॅक्सी सर्व्हिस मुंबईला सुरू होणार आहे. हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. येणाऱ्या परीक्षांमध्ये विचारला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर या प्रश्नासाठी आपण पर्याय घेतले ते चंद्रपूर. तर चंद्रपूरला काय आहे? तर सर्वाधिक वाघांची संख्या चंद्रपूरमध्ये आढळलेली आहे. त्यानंतर गडचिरोलीमध्ये पोलीस दादालोरा उपक्रम सुरू केलेला आहे. त्यानंतर हैदराबादमध्ये पहिलं रॉक म्युझियमचं काय झालेलं आहे? उद्घाटन झालेलं आहे. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं. असं चर्चेत घेतल्याच्या नंतर नेहमी चर्चा केल्याच्यानंतर ते आपल्या पाठ होऊन जातं, म्हणून आपण असे पर्याय घेत असतो. पुढचा प्रश्न, बहाने छोडो टॅक्स बचाव अभियान कोणी सुरू केलं आहे? प्रश्न काय आहे? बहाने छोडो टॅक्स बचाव हे अभियान कोणी सुरू केलेलं आहे? तर यासाठी पर्याय आहेत RBI, दुसरा पर्याय आहे पंजाब नॅशनल बँक, तिसरा पर्याय आहे SBI जनरल इन्शुरन्स आणि चौथा पर्याय आहे सर्व योग्य. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे SBI जनरल इन्शुरन्स या कंपनीने आरोग्य विमा घेतल्यास टॅक्स वाचवता येतो यासाठी जागृती निर्माण करण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आलेलं आहे. कोणतं अभियान? तर बहाने छोडो टॅक्स बचाव हे अभियान SBI जनरल इन्शुरन्स या कंपनीने सुरू केलेलं आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न,
पहिला स्टार्टअप इंडिया इनोव्हेशन वीक कधी साजरा करण्यात येणार आहे? प्रश्न काय आहे? पहिला स्टार्टअप इंडिया इनोव्हेशन वीक कधी साजरा करण्यात येणार आहे? यासाठी पर्याय आहेत 1 ते 7 जानेवारी, दुसरा पर्याय आहे 7 ते 13 जानेवारी, तिसरा पर्याय आहे 20 ते 27 जानेवारी आणि चौथा पर्याय आहे 10 ते 16 जानेवारी. तर योग्य उत्तर काय आहे? 10 ते 16 जानेवारी दरम्यान पहिला स्टार्टअप इंडिया इनोव्हेशन वीक साजरा करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न घेऊया. भारतातील पहिल्या IVF तंत्रज्ञानाद्वारे वासराचा जन्म कोठे झाला आहे? काय प्रश्न आहे? भारतातील पहिल्या IVF वासराचा जन्म किंवा IVF तंत्रज्ञानाचा वापर करून वासराचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला आहे? तर यासाठी पर्याय आहेत अहमदनगर, गडचिरोली, चंद्रपूर आणि हैदराबाद. तर योग्य उत्तर काय आहे? तर महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच म्हणजे भारतामध्ये पहिल्यांदाच IVF तंत्रज्ञानाचा वापर करून पुंगनूर जातीच्या वासराचा जन्म झालेला आहे. आणि हा कुठे झालेला आहे? तर महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यामध्ये. IVF म्हणजे काय? तर इन व्हिट्रो फर्टिलायझेशन या तंत्रज्ञानाद्वारे या वासराचा जन्म झालेला आहे आणि ही भारतातील पहिलीच घटना आहे, म्हणून ही पण घटना आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. पुढचा प्रश्न घेऊया. त्या अगोदर आपण या प्रश्नाच्या पर्यायाबद्दल चर्चा करूया. तर पहिल्या IVF वासराचा जन्म तर नगर जिल्ह्यात झालेला आहे. त्याचसोबत दुसरा पर्याय होता गडचिरोली. तर गडचिरोलीला पोलीस दादावला उपक्रम आहे. त्यानंतर चंद्रपूरला राज्यात सर्वाधिक वाघांची संख्या आहे आणि हैदराबादला पहिलं खडक संग्रहालय आहे किंवा त्याचं उद्घाटन झालेलं आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न. देशातील पहिले क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज कोणते बनले आहे? प्रश्न काय आहे? देशातील पहिले क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज कोणते बनले आहे? हाही प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. यासाठी पर्याय बघा. पहिला पर्याय आहे IC12, दुसरा पर्याय आहे IC13, तिसरा पर्याय IC14 आणि चौथा पर्याय आहे IC15. तर नुकतंच क्रिप्टोवायर या कंपनीने भारतामध्ये IC15 हा क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज सुरू केलेला आहे. याद्वारे आपण आपल्या भारतातील लोक क्रिप्टोकरन्सीवरती ट्रेडिंग करू शकणार आहेत. IC15 एक्सचेंज जो सुरू केलेला आहे तो कोणत्या कंपनीने सुरू केलेला आहे? तर क्रिप्टोवायर या कंपनीने सुरू केलेला आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि हा भारतातला पहिलाच क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 IC15 हा क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज किंवा हे क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज सुरू करण्यात आलेलं आहे, जे की भारतातील पहिलंच क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज आहे. आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे. गुगलने नुकतेच कोणत्या भारतीय महिलेचे डूडल प्रसिद्ध केले होतं? प्रश्न काय आहे? गुगलने नुकतेच कोणत्या भारतीय महिलेचं डूडल प्रसिद्ध केलं होतं? यासाठी पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे सिंधुताई सपकाळ, दुसरा पर्याय ज्योत्स्ना चिनाप्पा, तिसरा पर्याय आहे इंदिरा नुई आणि चौथा पर्याय फातिमा शेख. तर योग्य उत्तर काय असणार आहे? तर फातिमा शेख या ज्या भारतातील पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका होत्या, यांच्या जन्मदिनानिमित्त गुगलने नुकतंच काय केलं होतं? तर एक डूडल प्रसिद्ध केलं होतं, जे की आपण चित्रामध्ये पाहू शकता. आणि फातिमा शेख ह्या कोणाच्या सहकारी होत्या? तर सावित्रीबाई फुले यांच्यासोबत त्यांनी शिक्षणाचं कार्य केलेलं आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? तर गुगलने जे भारतीय महिलेचं डूडल प्रसिद्ध केलं होतं नुकतंच, या प्रश्नाचं उत्तर आहे फातिमा शेख या भारतातील पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिकेला समर्पित हे डूडल प्रसिद्ध करण्यात आलं होतं. त्यानंतर या प्रश्नामध्ये इतर पर्यायाबद्दल आपण पाहूया. पहिला पर्याय होता सिंधुताई सपकाळ, ज्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. त्यांना 2021 साली पद्मश्री पुरस्कार मिळाला होता, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर ज्योत्स्ना चिनप्पा दुसरा पर्याय आहे, ज्यांची नुकतीच PSA रँकिंगमध्ये 10व्या क्रमांकावरती काय झालेली आहे? निवड झालेली आहे किंवा ज्यांना नुकताच 10वा क्रमांक मिळालेला आहे PSA रँकिंगमध्ये. त्यानंतर इंदिरा नुई हा तिसरा पर्याय होता. तर इंदिरा नुई यांचं नुकतंच माय लाईफ इन फुल वर्क, फॅमिली अँड आवर फ्युचर हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हे होते आजचे आपले 10 प्रश्न. प्रश्न जर आवडले असतील, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचे बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलवरती येणारे व्हिडिओचे नवनवीन अपडेट वेळच्या वेळी मिळत राहतील. असेच आपण करंट अफेअरचे व्हिडिओ बनवत राहू. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.